सर्वांना जय विजय महाराष्ट्र. तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी एक उच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे की अनुसूचित जाती जमाती वर्गाचे आरक्षण SC ST OBC या आरक्षणाचं उपवर्गीकरण अ ब क ड करण्याचे न्यायालयाने सूचना हायकोर्टने दिलेल्या आहेत आणि सदर SC ST OBC आरक्षणाबाबतचं उपवर्गीकरण करण्याबाबतचं धोरण हा अस्पृश्यवरील घाला आहे, अन्यायी अत्याचार आहे. ज्या महामानव विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे आरक्षण करता करता तोंडाला फेस आला होता की बुद्धी चातुर्याने डॉक्टर महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बुद्धी चातुर्याने अभ्यास करून ज्यावेळेस संविधान घटना लिहिली जात होती तेव्हा घटनापीठासमोर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की माझ्या जमातीला आरक्षण हवं आहे तरच मी संविधान लिहिणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पवित्रा घटना समितीवरील पीठावरील लोकांना पटला नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला, बाबासाहेब तुम्ही जर अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण मागताय, जर उद्या दलित बिचडे वर्गांना आरक्षण दिलं तर सर्वच जाती धर्माची लोक आरक्षण मागतील. बाबासाहेबांनी एकदम चातुर्याने हुशारीने उत्तर दिलं सरदार पटेलांना की पटेलजी तुम्ही जे म्हणताय ते अगदी खरं आहे. आय ॲप्रिशिएट, आय ॲग्री विथ युअर थॉट्स, बट आय टेल यू वन थिंग, the difference between our samaj and the difference between your samaj is so many gap. SC ST OBC dalit pichde bandhav below the poverty of that poverty, below the poverty of that poverty, very poor, they don't have any financially stability, even though educationally stability, even though samajik न्याय हक्क stability, they don't have anything. And your samaj, that on top, having everything. So my thought is that, Dr. Babasaheb Ambedkar said, my thought is that samaj below the poverty of poverty, that come in range of your samaj. That is my thoughts. That why I want आरक्षण. म्हणून मला आरक्षण हवं आहे. त्याचा आत्ताच विचार करण्यासारखा गोष्ट आहे, नाही तर ते होणार नाही. म्हणून मला जर संविधान लिहायचं असेल तर माझ्या दलित बांधवांना, पिछड्या बांधवांना आरक्षण लागू करा, तरच मी संविधान लिहेन. बाबासाहेब रागारागाने घटना समितीच्या पीठावरील मिटिंगमधून निघून गेले आणि आपला राजीनामा फेकून दिला. आणि जसं रागाने बाबासाहेब निघून गेले, संपूर्ण घटनापीठाची चलबिचल झाली. त्याच्यामागं मग सरदार वल्लभभाई पटेल बाबासाहेब आंबेडकरांना समजावण्यापर्यंत त्यांच्या बंगल्यावर गेले, दिल्लीच्या बंगल्यावर गेले. पटेलांनी समजावलं, परंतु बाबासाहेब आपल्या निर्णयावर ठाम होते आणि त्यांनी पटवून दिलं. जे काही बोलले तेच पुन्हा बोलतो की तुमचा समाज आणि माझा समाज यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. माझा बांधव दलित अस्पृश्य खितपत पडलेला आहे आणि तुमचा समाज हा उच्चभ्रू आहे, आणि हा उच्चभ्रू समाज आणि माझा दलित खितपत पडलेला ह्याच्यामधला जो फरक आहे, जसं सूर्य आणि चंद्रमध्ये अंतर आहे, जसं सूर्य चंद्र आणि पृथ्वीमध्ये अंतर आहे, त्याही पलीकडे अंतर या समाजामधलं आहे. तो कुठेतरी प्रगत झाला पाहिजे, हे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते, थॉट्स होते. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सरदार वल्लभभाई पटेल समोर मांडलं तेव्हा त्यांनी पटलं. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजीनामा फाडून टाकला आणि पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीच्या पीठामध्ये घेऊन आले.
जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही ठोस भूमिका घेतली नसती तर आपल्याला आज आरक्षण मिळालं नसतं आणि आपण त्याच पातळीवर असतो. म्हणून बाबासाहेबांना आपण महान का म्हणतो, युगपुरुष का म्हणतो, महामानव का म्हणतो, बॅरिस्टर का म्हणतो, सिम्बॉल ऑफ नॉलेज का म्हणतो. अनेक पुस्तकं हाताखालून काढली, अनेक पुस्तकं, लाखो पुस्तकं लिहिली. त्यांच्या पुस्तकांसाठी आज संसदीय केंद्रामध्ये अर्थसंकल्पामध्ये तरतूद होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांसाठी, ग्रंथालयासाठी अर्थसंकल्पाची तरतूद होते. हा बहुमान सन्मान आहे. तर अशा बहुमान सन्मान मिळवलेल्या माणसाने जे काही घटना तरतुदीमध्ये आरक्षण दिलं आहे ते कोणालाच बदलण्याचा अधिकार नाही. SC ST SC STचं आरक्षण मुळात हात काय, बोट काय, नख पण लावू शकत नाही राज्य सरकार. तर राज्य सरकार हिंमत कशी करतो? देवेंद्र फडणवीस स्वतःला समजतात कोण? भटूक कचाटूक कचाटूक का चिकेपी? काय समजतात कोण? मी सांगू शकतो की मी संविधानाचा रक्षक आहे, कायद्याचा रक्षक आहे, आरक्षणाचा रक्षक आहे. मी सांगू इच्छितो की मी संविधानाचे रक्षक आहे, कायद्याचा रक्षक आहे, आरक्षणाचा रक्षक आहे. तर महाराष्ट्र शासन कायदे नियमावलीत कोण मोडीत काढायचा प्रयत्न करेल तर त्याला रवींद्र शिंदेकडून चाट पडेल. आणि आरक्षणाच्या धोरणाच्या बाबतीत जर कोणी मिटवायचा प्रयत्न करेल आणि ते मिटून जर संविधान कोणी मिटवायचा प्रयत्न करेल त्याला रवींद्र शिंदे चाट देणार, हे तुम्हाला सांगतो. हा रवींद्र नाही, हा इंद्र, जे देवेंद्र यांच्या नावा पण देवेंद्र आहे, माझ्या नावामध्ये पण रवींद्र आहे, नरेंद्र मोदींच्या नावा पण नरेंद्र आहे. परंतु तुमच्याकडे असलेले देवेंद्रांकडे आणि नरेंद्रांकडे जे विचार आहेत ते कपट कारस्थानांच्या जे इंदिराकडे होते आणि रवींद्र शिंदेकडे एक समाज प्रगतपदाचे, प्रबोधनाचे विचार आहेत. म्हणून सांगतो, जर तात्काळ हे विचार बाजूला काढले नाहीत, सरकारने, राज्य सरकारने, तर मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर मी कपडे काढून तिथे बसेल. परंतु SC ST जातीचे उपवर्गीकरण होऊ देणार नाही, ही माझी ठाम भूमिका राहील. मी मुख्यमंत्र्यांचे दालन जिथे असेल तिथे कपडे काढून बसेल. मी इथे आता आंदोलन करत नुसतं शर्ट काढतोय तर तिथे पॅन्ट सगळं काढून नुसतं चड्डीवरती बसेल. हे देवेंद्र फडणवीसांना इशारा आहे. रवींद्र धन्यवाद. जय महाराष्ट्र.